नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक घरातला आहे। हो, पण फार कमी लोक या विषयाचं महत्त्व समजून घेतात। फार कमी लोक ह्या विषयाकडे, ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघतात। मंडळी, थंडी आली की आपण स्वेटर, ब्लँकेट, हीटर सगळं हळूहळू बाहेर काढायला लागतो। पण आपल्या शरीराचं इंटरनल हीटर कोण असतं हे आपण कधी माहिती करून घेतो का? किंवा ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत का? हो, काय आहे आपल्या शरीराचं इंटरनल हीटर? तर ते म्हणजे आपला आहार। आज आपण त्याच विषयाबद्दल बोलणार आहोत। मंडळी, हिवाळा म्हणजे थंडी, सुस्ती, थकवा आणि सांधेदुखीचा मोसम। पण आयुर्वेद काय सांगतं? जर आपण काही विशिष्ट वस्तू योग्य पद्धतीने खाल्ल्या तर आपण या सगळ्या त्रासांवर नैसर्गिकरित्या कुठल्याही साइड इफेक्ट शिवाय मात करू शकतो। कुठल्याही औषधांशिवाय, कुठल्याही केमिकल शिवाय। ही गोष्ट फार अत्यंत महत्त्वाची आहे। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तीळ, गूळ आणि मध या तीन साध्या पण अगदी चमत्कारी वस्तू तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमची त्वचा कशा पद्धतीने बदलू शकतात। कशा पद्धतीने हे तीन सुपरफूड्स तुमची इम्युनिटी सिस्टीम मजबूत करतात, थंडीपासून तुमचा बचाव करतात आणि तुमच्या शरीराची इम्युनिटी प्लस एनर्जी, ऊर्जा वाढवतात। तर चला सुरू करूया हिवाळ्यातील आरोग्याचं हे गुप्त रहस्य। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता व्यवस्थित लक्षपूर्वक पहा। तुम्ही अगदी कुठल्याही वयाचे असू द्या, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास खूप महत्त्वाचा आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आता पहिली गोष्ट म्हणजे तीळ, पहिला पदार्थ। ह्या तिळाचं रहस्य काय आहे हे आपण पाहूया। आपण पहिली वस्तू पाहूया आता तीळ। हे लहानसा दिसणारं दाणं म्हणजे आयुर्वेदिक ट्रेजर आहे, आयुर्वेदातला खजिना आहे। चरक संहितेत तिळाला म्हटलं आहे, तिलम स्निग्धम बल्यम गुरु वृषम च चक्षुषम। म्हणजेच तीळ हे शक्तिदायक, बलवर्धक आणि शरीर उष्ण ठेवणारा एक महत्त्वाचा पदार्थ आहे। थंडीच्या दिवसात जेव्हा आपल्याला सांधेदुखी, कंबरदुखी, थकवा किंवा गॅस ॲसिडिटीचा त्रास होत असतो, तेव्हा दररोज थोडंसं तिळाचं सेवन केल्यास हे सगळं आपोआप दूर होतं। हो, तीळ तुम्ही भाजून, रोस्ट करून किंवा कच्चे, गुळासोबत किंवा फक्त तीळ जसे तुम्हाला आवडतील तसे खाऊ शकता। आता तीळ खाण्याचे 5 प्रमुख फायदे कुठले हे आपण पाहूया। पहिला फायदा, तीळ ही हाडं मजबूत करतात, कारण तिळात भरपूर कॅल्शियम, झिंक आणि फॉस्फरस असतं। दुसरं म्हणजे सांधे लवचिक ठेवतात। आर्थरायटिस, जॉईंट पेन असणाऱ्यांसाठी तीळ हे उत्तम पदार्थ आहे। तिसरं म्हणजे त्वचा आणि केसांना पोषण देतात। व्हिटॅमिन ई आणि नैसर्गिक तेलामुळे त्वचा मऊ राहते आणि आपली केस गळतीही कमी होते। चौथा फायदा म्हणजे पचन सुधारतो। तिळाचं तेल किंवा लाडू हे पचनक्रियेला मदत करतात, आपलं मेटाबॉलिझम वाढवतात। पाचवा फायदा म्हणजे मन शांत ठेवतात। तिळातील मॅग्नेशियम ताण कमी करण्यास मदत करतं आणि आपल्याला चांगली झोप होईल अशा सेल्स स्टिम्युलेट करतं। त्यामुळे रोज सकाळी गरम पाण्यात 1 चमचाभर भाजलेले तीळ खा किंवा तिळाचे लाडू गुळासोबत खा। शरीर उष्ण राहील आणि सर्दी खोकला जवळ सुद्धा येणार नाही। हिवाळ्यात सहसा बऱ्याच लोकांना हिवाळा आला की सायनसचा त्रास होतो, त्यावर बेस्ट ऑप्शन म्हणजे तीळ। मंडळी, तिळाच्या तेलाचा वापर सकाळी आंघोळीपूर्वी किंवा संपूर्ण शरीरावर हलका मसाज ह्याने तुम्ही करा, म्हणजे आंघोळ करण्यापूर्वी। तिळाचं तेल हे हाडांमध्ये उष्णता निर्माण करतं आणि रक्ताभिसरण सुधारतं। हे म्हणजे तुमच्या शरीराचं नैसर्गिक ल्युब्रिकंट आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही। फक्त ते वापरताना हलकसं कोमट करून तुम्ही वापरा।
आता दुसरा भाग म्हणजे गुळ, दुसरा पदार्थ, भाग म्हणजेच दुसरा पदार्थ. आता ह्याचे फायदे. मंडळी, गुळ हा फक्त गोड नाही, तो म्हणजे आयुर्वेदातील गोल्डन मेडिसिन आहे. होय, जसं की तीळ ट्रेजर आहे तसे हे गोल्डन मेडिसिन आहे. थंडीच्या दिवसात साखरेऐवजी गुळ वापरला, थंडीच्या दिवसात नाही तसं पाहिलं तर एरवीही, तर शरीराला ह्याचे अनेक फायदे होतात. गुळ म्हणजे नॅचरल डिटॉक्सिफायर, तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि आपलं ब्लड प्युरिफाय करण्यास, रक्त शुद्ध करण्यास आपल्याला मदत करत असतो. आता आपण जसे तिळाचे फायदे पाहिले तसेच गुळाचे फायदे पाहूया. रक्तातील हिमोग्लोबिन गुळ वाढवतो. महिलांसाठी तर गुळ हा विशेषतः उपयुक्त असतो. दुसरं म्हणजे सर्दी, खोकला आणि कफ कमी करतो. गुळ गरम पाण्यात लिंबू मिसळून घेतल्यास गळ्याचा त्रास दूर होतो. म्हणजे जर गरम पाण्यात गुळ घेतला तर घसादुखी कमी होते. तिसरं, पचन सुधारतं. जेवणानंतर जर तुम्ही गुळाचा एक खडा खाल्ला तर अन्न पटकन पचतं. चौथा फायदा म्हणजे गुळ ऊर्जा वाढवतं. गुळ म्हणजे इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे. त्वचेला नैसर्गिक तेज देण्यासाठी शरीरातील रक्तशुद्धीमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. हा गुळाचा पाचवा फायदा. ह्यासोबत मी तुम्हाला एक छोटीशी टिप देईल, ती म्हणजे थंड हवामानात रोज सकाळी 1 ग्लास दूध, त्याच्यात 1 चमचाभर गुळ म्हणजे गुळाची पावडर करून प्या. ह्यामुळे शरीराची पूर्ण ताकद टिकते. यामुळे तुम्हाला हिवाळ्याची सुस्ती, थकवा आणि कंबरदुखीही जाणवत नाही. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोपी, साधी आहे. त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळदही मिक्स करू शकता. आयुर्वेदात म्हटलं आहे, गुड शीतलवातघ्न रक्तपित्त प्रशमनः, म्हणजे गुळ हा वात आणि पित्त दोन्ही संतुलित ठेवतो आणि म्हणूनच तो थंडीच्या दिवसांचा राजा आहे. हो, गुळामुळे आपलं पित्त आणि वात क्षमतो. आणि गुळ, जसं की आपल्याला चक्कर आली की गुळाचा खडा खाल्ला की आपल्याला इन्स्टंट बरं वाटतं. अशा पद्धतीने गुळाचे फायदे होते. तर तिसरं म्हणजे मधाचं महत्त्व. हे सर्वात गोड रहस्य आता आपण पाहूया. मध म्हणजे निसर्गानं दिलेलं एक अमृतच आहे आपल्याला. आता ते कसं, तर ते आपण पाहूया. आयुर्वेद सांगतं की मधु संहिता म्हणजेच मध हा प्रत्येक रोगासाठी औषधासारखा आहे. औषधासारखा नव्हे, तो औषधच आहे. पण तो योग्य प्रकारे जर वापरला तर तो शरीराचा नॅचरल शिल्ड बनतो, शरीराचा एक कवच बनतो रोगप्रतिकारक शक्तीसाठी. आता मधाचे काही अद्भुत फायदे आहेत ते आपण पाहूया. पहिला फायदा म्हणजे ते इम्युनिटी वाढवतो. रोज सकाळी 1 चमचाभर मध जर तुम्ही कोमट पाण्यात मिसळून घेतला तर सर्दी, खोकला दूर राहतो. मध आपलं वजन कमी करतो. कसं, तर मध, लिंबू आणि कोमट पाणी जर घेतलं तर फॅट लॉससाठी हे उत्तम संयोजन, उत्तम मिश्रण आहे. तिसरा फायदा म्हणजे त्वचा सुंदर आणि चमकदार बनवतो. ह्यामधील अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो वाढवतात. चौथं म्हणजे मधामुळे झोप सुधारते. रात्री झोपायच्या आधी जर मध घेतला तर आपला ताण कमी होतो. पाचवं, हृदय आणि रक्तदाब मधामुळे नियंत्रित राहतो. मध रक्ताभिसरण सुधारतो. आता मधाचं एक आयुर्वेदिक सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे. मध कधीच गरम करायचा नाही, कारण त्याने त्यातील गुणधर्म कमी होतात. तो नेहमी कोमट पाण्यासोबत किंवा गार दुधातच घ्यावा. हे बघा, मध आपण ज्या स्टेट बरोबर घेऊ त्या स्टेटचा तो बनतो. म्हणजे गरम घेतला तर तो उष्ण होतो, कोमट घेतला तर मीडियम राहतो. म्हणूनच प्राचीन काळी राजे महाराजे रोज सकाळी मध, गूळ आणि तीळ मिश्रण खात असतात. हे म्हणजे आरोग्य, सौंदर्य आणि ऊर्जा टिकवण्याचं एक गुप्त रहस्य आहे, जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि आपण ही प्रथा पुढे चालवली पाहिजे. याने आपलाच खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, कारण हे नैसर्गिक उपाय आपल्याला कुठल्याही पद्धतीने अपाय करत नाहीत. म्हणून मंडळी, ह्या हिवाळ्यात आपल्या स्वयंपाकघरातलं औषध ओळखा. तीळ, गूळ आणि मध
या 3 वस्तू जर तुम्ही रोजच्या आहारात समाविष्ट केल्या तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडणार नाही. सांधेदुखी होते ही तक्रार करण्याची गरज पडणार नाही. तुमचं वय जर थोडंसं जास्त असेल, तुम्ही जर 40च्या वरचे असाल तर मात्र तुम्ही आवर्जून हे खायलाच हवं. ह्यामुळे तुमचं शरीर उष्ण राहील, मन शांत राहील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येईल. तर आज आत्तापासूनच सुरुवात करा. तीळ, गूळ, मध तुमचं हिवाळ्यातलं आरोग्य कवच आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, गरजेचा वाटला असेल, फायद्याचा वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये लिहा जय महालक्ष्मी आणि सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या चॅनलला. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यातील स्किन केअर आणि हेअर केअरचं रहस्य जाणून घेणार आहोत. तोपर्यंत स्टे फिट, स्टे काम, व्यवस्थित राहा, आरोग्यदायी राहा. स्वतःच्या आरोग्याची नैसर्गिकरित्या आयुर्वेदिक पद्धतीने कुठलंही केमिकल शरीरामध्ये न घालता काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा. स्टे हेल्दी, स्टे फिट. धन्यवाद.